गुड आफ्टरनून. चला आज आचार्य रामचंद्र भिसे या विद्यालयामध्ये स्काउट गाईडचा कॅम्प भरवलेला आहे. मी 8वीचा वर्ग शिक्षक रितेश गावित म्हणून, आणि नेमकं काय मुलं करतायत त्याचं आपल्याला आज ॲनालिसिस करायचं आहे. स्काउट अँड गाईड मुलांनी आज छानपैकी कॅम्प बसवलेला आहे, त्याचा आपण आज व्हिडिओ तयार करूया आणि बघूया काय आहे नेमकं. चला. शाळा आचार्य भिसे माध्यमिक विद्यालय कोथवाडे. शाळेचा परिसर आहे हा. मुलांच्या सायकली वगैरे तिथं लावलेल्या आहे आणि हा म्हणजे पूर्ण परिसर दिसतोय. जसं की इकडचा येण्याचा रस्ता, इकडून तिकडं कृषी विद्यालय आहे, त्या ठिकाणी कृषी विद्यालयाकडनं त्या ठिकाणी मुलं येतील. रस्ता हे करायचा आहे. ह्या सर्व गोष्टी आपण इथं त्या ठिकाणी बघू. शाळेच्या आत जाऊया. एकदम ही आचार्य शंकर रामचंद्र भिसे हे विद्यालय आपण त्या ठिकाणी बघतो. त्याच्यामध्ये पिण्याचं पाण्याचं सोयीचे येतात. मुलं काहीतरी करत आहे बघा त्यांचं काम म्हणताय गरम आहे. कॅम्पचा आपल्याला आज कॅम्प आमचा स्काउट गाईडचा कॅम्प आहे आणि स्काउट गाईडच्या कॅम्पमध्ये ना मुलांचा जो सहभाग आहे की नाही तो अप्रतिम दिसतो आपल्याला. म्हणजे आपण जर बघितलं तर तुम्ही परिसर मध्ये बघा मुलं काय काय करताना दिसत आहे. बघा तुम्ही मुलांना, त्या मुली तिकडे पाणी आणताना दिसतील, मुली तिकडे त्या ठिकाणी काही काम करताना तुम्हाला दिसणार. तिकडे काही मुलं 8वीचे आहे, त्या 8वीचे मुलं सुद्धा त्या ठिकाणी काम करताना दिसतील. तुम्ही बघा, एक आपण जे बघतोय नाही का ते वेगळंच आहे. हे बघा 2 मुलं काहीतरी घेऊन जात आहे.
आहे का? हा 8वीचा वर्ग आहे. 8वीचा वर्ग जो आहे नाही का, त्यांनी त्यांच्याकडं नूडल्स बनवायचं घेतलेलं आहे. ते स्वयंपाक पण स्वतः करत आहे आणि ते नूडल्स बनवणार आहे. त्यांनी नूडल्स बनवायला सुरुवात केलेली. मला वाटतं त्यांचे ते शेप आहे नाही का, ते अतिशय छान पद्धतीने बनवत आहे. चायनीज बघा, त्यांनी पारंपरिक पद्धतीने विस्तव, इथं आपण बघतो विस्तवाचा नियोजन केलेलं आहे साध्या पद्धतीने, पण त्याची चव जर घेतली ना तर अमेझिंग आहे त्या मुलांकडून. ते बघण्यासारखं आहे. ए बनवतो, याचं नाव, तुझं नाव काय रे राजा? इकडे पाहिजे ना. हा निनाद हा कुक आहे आमच्या 8वीचा आणि त्याला सहकारी त्यांची. अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी नियोजन आणि ते करत आहे. पण आपण जाऊया मुलींकडं. त्या मुली पण काहीतरी छान बनवत आहे, करत आहे. अरे बापरे, भजी बनवल्या त्यांनी. हा इकडे बघ ना जरा, त्या मुलींकडं थोडंसं फिरव जरा कॅमेरा, बघूया. हा तिच्याकडं कॅमेरा फिरव. ताई तुझं नाव काय? शोभा. शोभा काय बनवते शोभा तू? भाजी. कोणती भाजी बनवते? मटनची भाजी बनवते आहे. ठीक आहे, ताईकडे फिरव. ताई तुझं नाव काय करते? पकोडे. भजी. हा भजी. काही हे इकडे मुली काहीतरी करताय. मुलींना काय करताय तुम्ही? हो बाबा. हा आणि ते पारंपरिक पद्धतीने एक पकोडा खायला बघू जरा, बघूया ना. डिलिशियस आहे का, स्वादिष्ट आहे? अरे वा, मुलींना खाऊन बघूया आपण. छान आहे. मेथीचे पकोडे. जाऊया पुढे. मॅडम त्यांच्या नियोजनामध्ये हे सर्व चाललेले. हो हॅलो, हा इयत्ता 9वीचा वर्ग आहे. इयत्ता 9वीच्या वर्गाच्या पुऱ्या काय काय बनवताय तुम्ही? ग्रुप लीडर कुठे आहे? ग्रुप लीडर हा चला तिकडे बघूया. त्यांचं म्हणणं इकडे आहे ग्रुप लीडर. हे बा एका याच्यात 4-4 पुऱ्या. तुम्ही काय बनवताय रे? चिकन. बघू जरा इकडे चिकन कोण बनवणार आहे? चेहरे दाखवा जरा चिकनचे. हा 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 हा. एक नंबर. काय स्वयंपाक आहे हा?
इकडे बघा रे जरा चेहरे तर दाखवा तुमचे आम्हाला. कॅमेरा केंद्र गोखले सोसायटी यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि कार्यक्रमाचं उद्घाटन करून त्या ठिकाणी काय करायला सुरुवात केली. आपल्याला परत दुसऱ्या विद्यार्थ्यांना नेमकं काय करतात त्यांच्याकडे जायचं. आज पुऱ्यांचं भोजन जास्त दिसतंय मला. हे पोटिंदे सर आहे सर. पोटिंदे सर बघा आमच्या नऊच्या हॅलो काय म्हणत होते तू? एवढी मोठी
ये वीडियो अगर आपको अच्छा लगा तो इस चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए।